मित्रांनो नमस्कार. माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेनं प्रत्येक निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेला अमाप यश मिळवून दिलं, ती ही योजना. या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी पडणार याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे. मित्रहो, आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींचा हप्ता नेमका कधी पडू शकतो आणि त्याचवेळी का पडू शकतो, आणि ज्या सध्याच्या घडीला ज्या लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता पडलेला नाही, मधल्या 3-4 महिने हप्ते पडलेले नाहीत, त्यांचं होणार काय. तर आजच्या व्हिडिओतून आपण ते जाणून घेणार आहोत, त्यामागचं राजकारण जाणून घेणार आहोत, आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता जानेवारीचा हप्ता कधी पडू शकतो याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रो नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्रहो, लाडक्या बहिणीचा हप्ता जानेवारीचा कधी पडणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. कधी पडणार याबाबत वेगवेगळी बातम्या येत आहेत. पण मित्रांनो, लक्षात घ्या, लाडक्या बहिणी या ही एक राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्या योजनेनं पडत्या काळात महायुतीला सावरलं आणि परत एकदा सत्तेच्या गादीवर बसवलं. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जी लोकसभा निवडणूक झाली, त्याच्यामध्ये भाजप शिंदे सेने युतीचं अक्षरशः पिछेहाट झाली, महाराष्ट्रामध्ये पिछेहाट झाली. त्याचा खूप मोठा सेटबॅक देश पातळीवर केंद्र सरकारला म्हणजे भाजपला मोठ्या प्रमाणात बसला, आणि त्रिशंकू अवस्थेमध्ये संसद गेली, तिथे सत्ता गेली. तर त्यावर कशीबशी नितीश कुमार असेल किंवा आणि इतर घटक पक्षांना एकत्र करून त्यांची मदत घेऊन केंद्रात भाजपचं सरकार बसलं. विधानसभेतसुद्धा अशी परिस्थिती आपल्याला होऊ शकते, या दृष्टीनं पावलं उचलण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला, आणि महाराष्ट्र सरकारने अनेक प्रकारे पराभव कसा झाला वगैरे याची कारणमीमांसा केली, त्याच्यावर तोडगा काढला, आणि तरीसुद्धा गाफीलपणा राहायला नको म्हणून लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केली. सध्याच्या घडीला 10 ते 12 हप्ते या लाडक्या बहिणी योजनेचे पडलेले आहेत. आता डिसेंबरचा हप्ता महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर पडला होता. नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा एक हप्ता पडला होता. आता जानेवारीचा हप्ता शिल्लक आहे, तो कधी पडणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे मला वाटतं 2 दिवस अगोदर, ज्यावेळी मतदान होतं त्याच्या 2 दिवस अगोदर हप्ता पडला होता. तो हप्ता पडल्यानंतर म्हणजे हा हप्ता पडणार याच्या अगोदर बातम्या येत होत्या. त्यावेळी विरोधी पक्षाने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता देणं हे गैर आहे, ते एक प्रकारचं आमिष आहे. आणि ही योजना काय अशी नाही आहे की बाबा ज्या योजनेचा हप्ता मिळाला नाही तर लाडक्या बहिणी योजनेवर लाडक्या बहिणींवर किंवा महिलांवर खूप मोठं संकट कोसळेल, असा विविध प्रकारे युक्तिवाद विरोधी पक्षाने केला होता. त्यावेळी एक डिसेंबरचा हप्ता शिल्लक होता, आणि असं म्हटलं जात होतं की जानेवारीचा हप्तासुद्धा त्याच वेळी देण्यात येणार आहे. पण प्रत्यक्षात निवडणूक आयोगानं या विषयाचा एक मध्य असा तोडगा काढला. तो तोडगा असा होता की कोणताही पेंडिंग हप्ता असेल तर राज्य शासन लाडक्या बहिणींना निवडणुका जर लागलेल्या असल्या, मतदाना 2 दिवसावर जर आलं असलं तरी राज्य शासन तो हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करू शकते. पण चालू महिन्याचा हप्ता किंवा पुढच्या महिन्याचा हप्ता देण्यास राज्य शासनाला किंवा भाजपला बंदी घातली निवडणूक आयोगानं. त्यावर विरोधी पक्षांतून काय फार मोठ्या प्रतिक्रिया आल्या नाहीत, आणि विरोधी पक्ष जो काही निकाल दिला त्याच्याकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या कामाला लागले. महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिंदे सेना, भाजप आणि अजित पवार गटाला खूप मोठं यश मिळालं. त्याच्यातही महत्त्वाचं म्हणजे भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं. भाजप राज्यात पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरला. त्याच्यात काही प्लस मायनस पॉईंट होते, त्याच्यावर मी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणची विश्लेषण केले. त्यामुळे असं काय म्हणू नका की भाजप मोठा पक्ष ठरायला मुंबईमध्ये काय झाले, भाजपची पिछेहाट, भाजपला एवढ्या कुठे मोठं यश मिळवलं, मोठं यश म्हणायला. तर त्याच्या अगोदर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवले. पण हे आपल्याला मान्यच करावं लागेल की भाजप हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. तर मित्रांनो, भाजप मोठा पक्ष ठरला, त्याच्यामध्ये अनेक कारणं होती. प्रचार होतं, त्याच्याबरोबरच थोडा का होईना पण हातभार लागला तो या लाडक्या बहिणीचा हप्ता दिल्याचा. त्याचबरोबर भाजपतर्फे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले. काही जिल्ह्याच्या ठिकाणी तर एकेका मताची किंमत जवळपास 1,500 ते 2,000 रुपये अशी देण्यात आली. हा सारा प्रकार पाहता निवडणुका कुठल्या थराला गेल्यात हे आपण पाहू शकता. त्याच्यावर सुद्धा मी एक
मोठा व्हिडिओ बनवला होता. तर आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता जानेवारीचा गती पडणार. मित्रहो, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं थोड्या वेळापूर्वी की लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हप्ता जो होता तो निवडणुकीच्या अगोदर म्हणजे मतदानाच्या 2 दिवस अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग झाला होता. भाजपने एक खेळी केली आणि निवडणूक आयोगाच्या साथीनंही खेळी केली असं म्हणावं लागेल की एका वेळी 3,000 रुपये देण्याचं थोडक्यात अप्रत्यक्षरित्या भाजपने जाहीर केलं होतं. लाडक्या बहिणीचे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर म्हणजे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पडेल असं जाहीर केलं होतं. आता प्रश्न असा होता की पुढे झेडपीच्या निवडणुकासुद्धा होत्या. त्यामुळे भाजपनं निवडणूक आयोगाच्या साथीनं असं म्हणता येईल ठरवलं असावं किंवा असा निर्णय द्यायला लावला असेल निवडणूक आयोगाला की पेंडिंग जो हप्ता आहे तोच दिला जावा, चालू महिन्याचा किंवा त्याच्या पुढच्या महिन्याचा ॲडव्हान्समध्ये हप्ता दिला जाऊ नये. कारण या गोष्टीतून अनेक पक्षी भाजपने मारलेले असावेत. निवडणूक आयोगाचा जो निर्णय होता तो भाजपसाठी किती फेअरमध्ये होता हे तुम्हाला सांगतो मित्रांनो. भाजपने तर जाहीर असं कुठल्या व्यासपीठावर केलं नव्हतं, पण तशा बातम्या पसरल्या होत्या 3,000 रुपये महिलांच्या खात्यात पडणार असं. आता 3,000 रुपये खात्यात दिले तर पुढच्या महिन्याचं काय हा प्रश्न होता. कारण झेडपीच्या निवडणुका जवळपास पुढच्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत लागणारच होत्या. तर त्यावेळी कुठला हप्ता देणार हा प्रश्न होता. म्हणून त्यामुळे निवडणूक आयोगाच्या थ्रूच असा एक भाजपने निर्णय निर्णय देण्याची एक सुचवलं निवडणूक आयोगाला की जुना हप्ता दिला जावा, चालू महिन्याचा किंवा पुढच्या महिन्याचा हप्ता ॲडव्हान्समध्ये दिला जाऊ नये असा एक निवडणूक आयोगाने निकाल दिला. त्याच्यामुळे विरोधी पक्षही थोडे जे खूप तापलेले होते, संतापलेले होते, ते शांत झाले. दुसरीकडे निवडणूक आयोगाबरोबरच मतदारसुद्धा शांत झाले. कारण मतदारांना एक जो कोणी बातम्या पसरवल्या होत्या की 2 महिन्याचे हप्ते पडणार, तर त्याला उत्तर कसं देणार हा प्रश्न होता भाजपसमोर. तर निवडणूक आयोगाच्या तोंडीच असा घातल्यामुळे आपण निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करणार लोक आहोत असं भाजप पक्ष म्हणायला मोकळे, भाजपचे नेते म्हणायला मोकळे. आणि दुसरीकडे 1 महिन्याचा हप्ता आम्ही निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यामुळे दिला, पुढच्या महिन्याचा हप्ता पण पुढच्या वेळी देऊ असं भाजपचे नेते पदाधिकारी म्हणायला मोकळे होते. त्यामुळे 1 महिन्याचा हप्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडला. याच्यात भाजपने दुसरा पक्षी कसा मारला ते तुम्हाला सांगतो. झेडपीच्या निवडणुका आता 4 फेब्रुवारीला होत आहेत. तर त्या झेडपीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 किंवा 2 फेब्रुवारीला लाडक्या बहिणीचा जानेवारी महिन्याचा हप्ता पडण्याची शक्यता आहे म्हणजे 90% या दरम्यानच हप्ता पडेल. कारण 4 तारखेला मतदान आहे आणि निवडणूक आयोगाने ऑलरेडी असा निर्णय दिलेला आहे की दुसऱ्या अगोदरच्या महिन्याचा कुठला पेंडिंग हप्ता असेल तर तो तुम्ही निवडणुकीच्या अगोदर टाकू शकता. त्या निवडणुकीत नियमाचा आधार घेऊन भाजप अशी खेळी करणार आहे. थोडक्यात हा काही म्हटलात तुम्ही तर हा लाच देण्याचाच प्रकार आहे जो भाजप करणार आहे. मित्रहो, आता ज्या लाडक्या बहिणींच्या हप्तेच बंद झालेले आहेत KYC केल्यानंतर त्यांचं काय. तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच महिला आणि महिला व बालविकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की त्यांची पुनर्पडताळणी करणार आहे. कारण तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, काही ठिकाणी प्रश्न असा होता, होय किंवा नाही असं उत्तर काय द्यायचं असा प्रश्न होता. कारण होय दिलं तरी पण ते चुकीचं होतं आहे, नाही दिलं तरी चुकीचं होतं, होय दिलं तरी बरोबर होतं आहे, नाही दिलं तरी बरोबर होतं आहे. त्याचा नेमका अर्थ काय. कारण तुम्ही KYC करणाऱ्या लोक जे आहेत त्यांना माहिती असेल की काही प्रश्न असे संदिग्ध होते की त्याचं होय उत्तर द्यावं की नाही उत्तर. आपल्याला आपली परिस्थिती माहिती आहे, आपल्याकडे 4 व्हीलर आहे किंवा नाही, 2 व्हीलर आहे किंवा नाही. हे आपण सत्य जरी सांगायचं झालं तर होय दाबलं की सत्य येईल की नाही दाबलं की सत्य येईल हाच प्रश्न होता. कारण त्याने प्रश्नच अशा वेगळ्या पद्धतीचे विचारला होता. तर अशी काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे एक संदिग्धता आली त्याच्यामध्ये आणि काही लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाल्याचं महिला व बालकल्याण मंत्रालयानं म्हटलेलं आहे. तर त्याच्यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अंगणवाडी सेविका, आशा सेविका ज्याने तुमच्याकडून फॉर्म भरून घेतला, त्या अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील, त्या तुमच्या घरी येतील. तुमच्या KYCची पुनर्पडताळणी होईल, तुमच्या घरची पुनर्पडताळणी होईल. सगळे जे काय तुमचं आहे म्हणजे समजा पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड, या सगळ्या गोष्टींची पुनर्पडताळणी होईल आणि त्यानंतर ती KYCचे जे काही कंटेंट आहेत ते अपडेट होतील आणि तुम्हाला हप्ते चालू होतील असं आदिती तटकरेंनी म्हटलं. आता ह्याच्याबाबत सध्याच्या काळात तरी मी अनेक ठिकाणावर माहिती घेतली, सध्याच्या काळात तरी या प्रक्रियेला अजून काही सुरुवात झालेली नाही. त्याला निवडणुकीचा अडसर असू शकतो, निवडणूक आचारसंहितेचा, पण निवडणुकीच्या नंतर ती होईल का हा त्यावेळेचा प्रश्न आहे. पण झाली तर ही प्रोसेस अशी होईल, त्यामुळे
तुम्ही अंगणवाडी सेविका असेल किंवा आशा सेविका असेल ज्यांनी तुमच्याकडून फॉर्म भरून घेतला त्यांच्या संपर्कात राहा मित्रांनो, मैत्रिणींनो. आणि महत्त्वाचं म्हणजे KYC झाल्यानंतर तुमचे हप्ते पूर्ववत चालू होतील. मधल्या हप्त्यांचं काय याबाबत अजूनही महिला बालविकास मंत्रालयाने कोणतीही सूचना जारी केलेली नाही. मधले हप्ते जे तटले ते मिळणार का की नाही मिळणार याबाबत काही सूचना नाही. मित्रहो, ही होती माहिती तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेबाबतची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मतदानाच्या अगोदर 2 दिवस महिलांच्या खात्यात टाकणे हे योग्य आहे का याबाबतची तुमची मतं जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मित्रहो, तर कॉमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.